भाई 100ला गेल्यानंतर बाईक आहे ना असं ना मेरा दिल आहे ना एकदम धक किया रे, असं झालं होतं 100च्या इथं बाईक गेल्यानंतर. एकदम मेरा ऐसा दिल एकदम धक किया. त्यामुळे आरामात चालवायची आणि एकदम आरामात. अँड वेलकम बॅक. ऑलमोस्ट 20 दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे. तर मला नाही माहीत कसं येणार आहे, याचा व्ह्यू कसा आहे काय आहे. 20 दिवसानंतर मी बुलेट आपली चालू करणार आहे. 20 दिवसानंतर. शिट ब्रो, मी नीट नाही. एक तर काय झालं माहिती का, मी कॅमेरा आज उलटा लावला आहे. एक मिनिट. नो, मला माहिती किक स्टार्ट करायची होती पण नाही होत होती. तर मी आता फर्स्ट टाइम झालं आहे. ओके, मी चोक चालू केलेला वाटतं. हां, आणि फर्स्ट टाइम मी कॅमेरा असा उलटा लावला आहे. मला चेक करायचं होतं की कसं आहे काय आहे, कारण की आणि याला दोरी लावली आहे कारण की आपण, मला नाही माहीत, आय एम लिटल बिट स्केअर कारण की हे नवीन माउंट आहे. याच्याबरोबर कसं चालणार, कसं काय होणार, मला काहीच आयडिया नाही आहे. तर त्यामुळं आज त्याच्यात जे पण आहे सगळं ट्रायल असणार आहे आपलं. सिरियसली बोलतो आहे, जेवढं असणार आहे सगळं ट्रायल बेसवर आपण आज करतो आहे. मी इवन माझं बंधाना पण नीट नाही घातलं आहे कारण की आपल्याला झालं आहे लेट ॲज शेट. मला 7 वाजताच निघायचं होतं पण हे उलटा कॅमेरा लावले. त्यात रिझन पण आहे भाई, आजकाल मांजांचे केसेस खूप वाढलेत. हो ब्रो, हां मी तेच बोललो. ग्लोव्स कुठे आहे? सगळ्यात मेन गोष्ट भाई, ID कार्ड कुठे आहेत? हां, याच्यात मेन गोष्ट काय होती म्हणजे काय, हेल्मेट जास्त आपण असं टिल्ट नाही करू शकत कारण की कॅमेरा उलटा आहे ना, तर जास्त असं खालचं व्ह्यू नाही दिसत जास्त. तर तो एक सगळ्यात ड्रॉबॅक आहे. पण चालेल, बघू, ट्राय करू आपण कसं आहे. एक तर बॅटरी पण नाही. मी लास्ट टाईमचा व्हिडिओ एक तर एडिट करायचा आहे मला. सिरियसली 20 दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे. 20 दिवसानंतर मी GoPro चालू केला आहे कारण की आय वॉज ॲट मेंटल ब्रेक. आधीच बोलतो आहे. आणि उलटा लावायचा रिझन पण आहे की ह्याचं रॉयल एनफिल्डचं काय होतं, नुसतं इफ मी रेकॉर्ड केलं तर मला याच्यावरती काय नाही दिसत, याच्या खालचं काय नाही दिसत. त्यामुळं सो येस. आणि मला वाटतं आजचा इफ असं बघितलं गेलं तर ब्लॉग नंबर असेल आपला 79. मला जसं वाटतं. सॉरी डेकर. अँड लेट्स गो. हां, इवन हे पण आहे काय आपलं 360 पण मी कॅरी करतो आहे पण बॅगेत आहे. आत्ता जरासा कसं की असं कॉन्फिडन्स असतो ना, जरासा असा कॉन्फिडन्स का काय, जरासा हे कॉन्फिडन्स लो बी असं हे नाही. बट मी एवढ्या दिवसानं तर चाललो आहे. मला जरासं असं कॉन्सन्ट्रेशन, कारण की मी लास्ट वाटतं 18ला मी बाईक चालवलेली. 18 तारखेनंतर मी आज बाईक चालवतो आहे सिरियसली. तर तेच आहे. आणि आता काय इथं तर तुम्हाला नेहमीचा रूट तर दिसतोय, तुम्हालाही माहिती कसा आहे. तर त्यापेक्षा आपण जरासा हायवे साईडला भेटल्यानंतर तुम्हाला हे करू, परत कॅमेरा चालू करू. कारण की इंट्रो तर दिलेला आहे आम्ही तुम्हाला की आमचं काय झालं आहे आणि किती दिवसानंतर आम्ही आमचाच व्हिडिओ चालू केलेला आहे ॲज अ इंट्रोवर्ट टू गोईंग टू एक्स्ट्रोवर्ट बेबी. या वर्षी ठरवलंय भाई, गोईंग ऑल आउट. हेच नाही करायचं.
जेवढं होऊ शकेल ना भाई, ऑल आउट व्हायचं आहे. ऑल आउट, ऑल आउट, ऑल आउट. हो, पण तरी मी असं थकलो पण आहे. माझं कब्बल बोलू ना, भेंडी 304 किलो वाढलेला आहे या मागच्या 25 डेजमध्ये. लिटरली 25 डेजमध्ये माझं असलं वजन वाढले ना भाई, की इमॅजिनच नाही करू शकत. आय फील इट ॲट माय बेली की माझं वजन वाढले. असा डेबरा झालाय माझा पोट भाई, डेबरा. तर त्यासाठी आपल्याला परत आता कमी व्हायला लागेल. कारण की मी सॉरी, तर तेच आहे. आणि भेटू आता. एक तर कॅमेरा उलटा लावल्यानं मला माहीत नाही तुम्हाला व्ह्यू कसा भेटतोय का काय कसं भेटतंय. आजच्या दिवशी तर हा टेस्टच असणार आहे. कारण की मी कालच खूप लेट आलेलो बॉम्बेत. त्यानंतर मी काय टेस्ट बिस्ट नाही केलं. इवन माझ्याकडे लास्ट टाईमचे जे व्हिडिओज आहेत ना, गोप्रोमधून काढले पण नाही आहेत मी. तसेच आहेत गोप्रोमध्ये. तर ते पण एक काढायचे आहेत. तर सगळंच आहे आता. तर बघू काय. हे भाई येतोस का आता अंगावर. आणि आरामात चालवायची, आरामात. एक असे 40च्या स्पीडवरती एकदम चिल. जास्त काही हे नाही करायचं. ओ ये. एक तर ना मला ना सीट बसवायची यार. मी किती दिवसापासून याला सीट बसवण्याचं चालू आहे, पण सीटच नाही याला बसू शकत आहे मी. एवढा बेकारी झाली माझी. घरच्या घरी पण मी याला सीट नाही लावू शकत आहे. तर आज बघेल, आज सिरियसली जाऊन बघेल मी याला. एकतर आज नाही, आज तर मी येणारच उशिरा. एकतर उद्या मी हे करेल. उद्या वर्क फ्रॉम होम आहे, तर मी उद्या मोस्टली ट्राय करायला बघेल. तर तसं काय तर हे करून बघू आता काय. देन चलो काय इंटरेस्टिंग आणि असं भारी बिरी काय असेल तर मी तुम्हाला परत आय विल ऑन कॅमेरा. तर कधीपर्यंत भेटू पुढं. आणि एक तर सॉरी, मी तुम्हाला हेच बोलायचं राहिलं. एक तर मी कॅमेरा उलटा लावला आहे, म्हणजे जो सरळ असतो त्याला उलटा लावला. आता त्याचे बटन, आता जे मेमरीमध्ये, आता एवढे 3 वर्ष मी व्हिडिओज हे शूट करतोय, तर मला माहिती की इथून असं दाबलं तर हे बटन आहे. आता इथून ते साधा शोधा लागणार आहे भाई, बटन कुठे आहे जा मेन. तर चलो बाय बाय. हेच आहे भाई, कुठे आहे जा बटन. कॅमेरा कुठे आहे. हां, एक तर वॅगनारवाले असतातच डेंजर. आणि त्याच्यात त्यांनी स्क्रीन बघा ना, केवढी मोठी स्क्रीन आहे त्याला. एवढी मोठी त्यांनी मध्ये स्क्रीन लावली. त्यात तो यूट्यूबवरती गाणे. म्हणजे काय चालू आहे भाई. एक कार इंडस्ट्रीमध्ये काय घोडे लावायचे काम चालू आहे माहीत नाही. एकतर तो कसला गेलाय तो बघा. त्याच्या स्क्रीनवर एवढा मोठा व्हिडिओ प्ले होतोय. आणि काय म्हणजे सेफ्टी कसं आहे. एक तर आधीच मौत का, एकतर वॅगनार आहे मौत का सौदागर. कशी चालवत आहेत, आर पार ढुंगणा भार असे चालवत आहेत. तो आता कुठे पोचला बघा. एक तर ती लाईट पण असली डेंजर, मग मी त्याला पकडू पण नाही शकत माहिती. असला डेंजर चालवतोय तो. ब्रो माझी काय आहे काय. गेला पण असेल आता तो कुठे. इफ लकीली भेटला तर भेटला. ए बालाजी चिप्स थांबे. काय आजकाल म्हणजे चाललं काय की लोक यूट्यूब बघून गाड्या चालवतात. कोण तर मी ब्लॉगर म्हणजे जे व्हिडिओ बनवतात बाई, यूट्यूब चालू असतो त्यांच्या फोनवर. असं डिस्ट्रॅक्शन नाही वाटत तुम्हाला. मला साधं ग्लव्स पण माझं नीट नाही फिट झालं असेल ना, माझं एवढं डिस्ट्रॅक्शन वाटतं ना. आणि साली व्हिडिओ बघत गाड्या चालवतात. मी तुमच्या ड्रायव्हिंग स्किल्स का याच्यावर मी असं हे नाही करत आहे, म्हणजे असं पॉईंट आउट नाही करत आहे. बट माझी फाटते बस. आपल्याला एवढंच सांगायचं की तुम्ही त्या व्हिडिओच्या ह्याच्यात बघता कोणाचे घोडे नको लावा. आमचं नुसतं हेच आहे. मग इमॅजिन करा ना, फुल
कोणतर गाणे बिणे ऐकते, भिगे होटे तेरे लागलं आणि त्याच्यावर त्यांनी असं 2 सेकंड भिगे होटमध्ये बघितलं आणि झालं पुढे भिगे होट त्याच्या गाडीवर. कसं असं हे नाही वाटणार? आणि हरामखोरसाले बोलतात पण ती तुमचीच चुकी, तुम्ही नीट नाही बघून चालवतात. ए भाई इट इज मर्डर, जाऊ नको. मी पण नाही जाणार आहे, कारण की माझी पण फाटते असे डंपर विंपर बरं हे करताना. हे सिरियसली भाई, आपल्याला जीवापेक्षा जास्त काही इम्पॉर्टंट नाही. 2026चा आपला मोटिव्हच आहे की गोईंग टू लिटल बिट स्पिरिट, काय बोलतात आता शब्द पण नाही यार. ओ माय गॉड, आय एम सो ह्याच्यात हे झालो आहे. चला काय नाही, परत असं काहीतरी इंटरेस्टिंग असं टॉपिक असेल तर मी परत चालू करेन. आतासाठी बाय बाय, सी यू इन सम टाईम. अरे अल्ट्राव्हायलेटचं हे इथं आहे का शोरूम? बघायला पाहिजे. चलो. अशी या ब्रिजवर आहे ना माझी नेहमी फाटते कारण की 2 रिझन. एकतर या याच्यावर मला नाही माहीत की या ब्रिजवर 2 व्हीलर्स अलाउड आहेत का नाही आता, कारण की मध्ये कधी डांबर रोड होता त्यावेळेस त्यांनी 2 व्हीलर्स इथं म्हणजे स्किट व्हायचे, त्यामुळे त्यांनी बंद केलेलं. पण आता सगळेच चाललेले, त्यामुळं मी इथं चाललो आहे. प्लीज यार चलान नको या, बस माझा अजून काही नाही पाहिजे. मी स्पीड लिमिटमध्ये चालवेल, मी नाही 40च्या वर 50च्या वर जाईल, बट प्लीज तो प्लीज. आणि व्ह्यू दिसतोय का तुम्हाला बरोबर? कारण की मला अजून नाही माहीत, कारण की मी अजूनपर्यंत हे नाही केलं काय आपलं काय बोलतात त्याला. ओ माय गॉड प्लीज. मी 60वर होतो, 50ची स्पीड लिमिट आहे. जाऊ दे आता काय तर दिसते का नाही मला पण अजून पण असं हे नाही, असं कन्फर्मेशन नाही आहे अजून. एक तर मी हा माउंट आहे, हा माउंट पण मी फर्स्ट टाईम वापरतोय. जो ते 3Mनी जो हेल्मेटला आपण चिटकवलेला तो फर्स्ट टाईम वापरतोय, त्यामुळं जरा असं एक टेन्शन पण आहे. त्यामुळं मी त्याबरोबर ती दोरी असते ती पण मी हेल्मेटला लावून ठेवली आहे, जस्ट बिकॉज. अरे असं फोटो बॉम्ब करायला पाहिजे होता दादाचा. शिट, दादाचा फोटो बॉम्ब करायला पाहिजे होता यार, असा डोंगी पीस. हो, हे मेन या ह्याच्यातलं सगळ्यात भीतीचं कारण काय माहिती भाई, इथं एक तर एवढे पतंग उडत आहेत ना, मला ते मांज्याची मेन भीती आहे या ह्याच्यात, की भाई मांज्याने आपलं मांजा नको करायला सिरियसली. त्यामुळे ती माझी सगळ्यात मेन भीती तर ती आहे. अरे बाय, स्पीड लिमिट 1 2 3 4 गन लावले तो मी पण. ओके, आता नाही कुठं, एवढं मला माहिती आहे. आता जरा स्पीड मी वाढू शकतो. तर हेच आहे भाई, मला ह्या ब्रिजचं एकच सगळ्यात मोठं टेन्शन आहे. हां चलो. आणि मला माहीतच नाही यार सिरियसली बोलून, एक तर सनराईज पण असला भारी होतो ना मागच्या साईडनी. आणि मला सिरियसली बोलून मी एक तर एवढ्या महिन्यानंतर मी म्हणजे एक 20-25 दिवसानंतर मी एक तर रेकॉर्डिंग चालू केलं. मला काहीच नाही माहीत की काय बोलायचं लिटरली. मला ॲक्च्युली ना तुम्हाला माझी बाईकची हालत दाखवायची होती, पण बाईक मी आधी सकाळी झटकली, नुसती धुतली पण नाही आहे. एवढी खतरनाक म्हणजे खतरनाक धूळ असल्या धुळीत भरलेली ना, एकदम खतरनाक धुळात. तर आता मी तुम्हाला काय भिंचो कसला तो खड्डा. ते BMC ते पोलीस त्या ट्रकला पकडण्याच्या आधी भाई ते खड्डा बंद करा.
कोण गेलं ना त्या खड्ड्यात होऊन जाईल आपली खतरनाक. बाईक 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 रुक जा रुक जा रुक जा मेरे बस. ईव्ही हॅरियर मी पहिल्यांदा का दुसऱ्यांदा बघतोय. ईव्ही हॅरियर. ईव्ही इज गुड. मी हे नाही बोलत आहे की मी ईव्हीला असं आय एम नॉट अ ईव्ही फॅन. कारण की आपलं कसं आहे की एकदा गाडीत डिझेल भरलं तर आपलं की नेक्स्ट डायरेक्ट टँक टू टँकच कधी कधी आपण थांबतो. ईव्हीमध्ये पण तसंच थांबायला लागतं. पण मला तो मधला जो 1-2 तास आहेत ते वेस्ट करायला नाही आवडणार. सिरियसली. मला ते 1-2 तास वेस्ट करायला नाही आवडणार ईव्ही चार्जिंग करण्यासाठी. इफ इमॅजिन ना की इमर्जन्सी आहे काय आहे, मी माझ्या ह्याच्यात लो पॉवर आहे, मी चार्जला ठेवलं पण माझ्या चार्जिंगच्या आधी 2 जण चार्जिंगला असेल तो किती टाईम वेस्ट जाणार. माझं नुसतं एवढंच आहे की टाईम वेस्ट किती जाणार की भाई ॲट द एंड माझी गाडी 2 तास चार्ज होणार, माझ्या आधीचे 2 जणांची गाडी 2-2 तास चार्ज होणार. म्हणजे माझी गाडी कब्बल एक 5-5.5 तासानंतर चार्ज होणार फुल. आणि लकीली कधीपर्यंत मी बोलू ना, मी ईव्ही गाडी कधीपर्यंत नाही घेणार. कधीपर्यंत एका ईव्ही चार्जिंगच्या इथं ना 10-15 तर ईव्ही चार्जर्स नसणार ना, कधीपर्यंत मी ईव्ही गाडी घेणारच नाही. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे भाई ईव्हीसाठी, अजून काही नाही. अगर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होईल तर हे होणार. कारण की आत्ता कुठं तर भाई हे चालू झालं आहे काय आपलं CNGचं तर आत्ता कुठं तर चालू झालेत. म्हणजे सगळीकडं CNG भेटायचं आत्ता एक मागच्या 4-5 वर्षात चालू झाले. त्याच्या आधी तर CNG भाई नेरूळमध्ये तर मला माहिती नुसतं एकच CNG पंप होता, तो डिवायचं या साईडला ते उरण फाट्याचे जंक्शन आहे ना तिथं, तोच एक CNG प्लांट होता. अजून कुठलीही CNG प्लांट नव्हते जेवढं पण मला आठवत आहे. आत्ता कुठं तर मला हर एक पेट्रोल पंपवर CNG पंप दिसा लागले, नाही तर आधी कुठंच नव्हतं. हे ओ माय गॉड, चेंबूर ऐक उडलो. थांब ना ब्रो. ये क्या सीन है. जाना भाई जाना. भांडणं करतात काय दोघं. जावा ना एकदम चिलमध्ये जावा ना. कशासाठी. एकतर सकाळी मंडेचं लोकांचा हे झालेला असतो. माझा पण मंडे असा माझा संडे लय बेकार गेला. माझा संडे लिटरली लय बेकार गेला. कारण की मला संडेला काम करायला बोलत होते पण मी संडेला घरातूनच बाहेर होतो, तर मी काय कामच नाही करू शकत ना. आणि ऑफिसच्या लोकांना पण कसं वाटतं यार की संडे आहे, ते डायरेक्ट मला हे करतात कॉल की भाई असं आहे करून दे. अरे करून दे म्हणजे काय. अरे विचारा तर माणसाला की तू फ्री आहे का, तुझ्याकडे काय आहे का काम, का तू कुठं आहे. मी बाहेर, मी 400-500 किलोमीटर लांब. मी मंडळा ऑफिस आहे ना चालू होलं आहे, त्यामुळे मी तिथून निघालो आहे. नाही तर अजूनपर्यंत मी निघालोही नसतो. मी तिथंच चिल करत असतो अजूनपर्यंत एका जाग्यात. सिरियसली. तर ऑफिसच्या लोकांना एकच गोष्ट आहे की लाईक प्लीज आम्हाला जरासा विचारा की भाई तुम्ही कुठे आहे, तुम्ही घरी आहे का लॅपटॉप आहे, जस्ट करून द्या. म्हणजे काय लवडे लागलेत का आमचे. सिरियसली. एक तर एवढे शिवे येतात ना. बाय.
बाय बाय बाय. आता इथं मीन्स ब्रो रुक जा बो. जे पण आहे मी ॲक्च्युली काय विचार करतो माहिती का, जो माउंट लावला आहे ना आपण, त्या माउंटला ना आजूबाजूमध्ये ना डक्ट टेपनी जरासा सपोर्ट द्यायचं, हे माझ्या असं डोक्यात आहे जरासा. ओहो मेरे नाक के बाल जला रहा है ये कचरे का डब्बा. नाकातला पार भुगा भाई, माझं नाक जाम झालेलं आहे आणि नाक उघडलंय. एवढा डेंजर, एकदमच डेंजर डेंजर ब्रो. सारखा यप 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 यप. हो चलो देन, इफ काय असेल तर आपण परत हे करू. कोणतं चाललंय, कोण CM कोणतं चाललंय, त्यामुळं पुढच्या आपल्याला एका वेळेस ट्रॅफिक आपल्याला भेटू शकतं. नाही कोण CM नाही, मला ॲक्च्युली असं वाटलेलं कोणतं CM कोणतं चाललं आहे, कारण की खूप सारे मला असे पोलीसचे लाईट्स दिसत होते, पण ते पोलीसचे लाईट्स एकही नव्हते. सो आय डोंट केअर. मम्मी चालेल, एवढ्या दिवसानं तर एक तर मी हे करतोय ना बाईकवर, स्पीडचं हेच नाही कळत आहे, कुठल्या स्पीडवर चालवायची. दीदी वेट. तर चला देन भेटू जरा वेळात परत काय असेल तर. इथं मालिक झालाय भाई, काय सकाळी सकाळी ऑन द स्पॉट मालिक झालं इथं. ड्रायव्हर बिवर कोण नसणार, एका वेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असेल, बट इफ हा सकाळी सकाळी झाला असेल, म्हणजे इफ सकाळी पहाटे, त्यामुळेच आतापर्यंत हे, नाही तर आता जस्ट पण होऊ शकतं. ब्रो वाय यू आर बिहेविंग वियर्ड. Oh my god, oh my god, oh my god. अगर हा असेल भाई, तुझी गाडी त्या यायला आहे भाई, पण माझी काय हँडल आता होतंय. ब्रो यावेळेस ना मी चुकणार नाही आहे भाई. मी नेहमी ना इतरचा तो ब्रिज नेहमी मला असा हे होत असतो, चुकत असतो. यावेळेस आपल्याला नाही चुकायचा आहे तो ब्रिज, सिरियसली. यावेळेस आपल्याला काही करून नाही चुकायचं आहे. म्हणजे चुकत नसतो, पण मी कन्फ्यूज असतो त्या ब्रिजमध्ये. तर आता कसं की हा आपला दादरचा संपून त्याच्या पुढचा आलेला आहे, तर आपल्याला हा पण ब्रिज घ्यायचा आहे. याचा पुढचा ब्रिज आपल्याला नाही घ्यायचा आहे. होय होय होय. ब्रो थांब ना. यावेळेस आपण फसणार नाही भाई, यावेळेस आपल्याला फसायचंच नाही आहे. आपल्याला आपला ब्रिज माहिती, कुठल्या ब्रिजमधून आता आपल्याला जायचं आहे. आता याचा पुढचा ब्रिज आपल्याला नाही घ्यायचा आहे. जाओ 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 तुम जाओ. होय
तर आता आपल्याला हा वाला ब्रिज जो पण येईल तो नाही घ्यायचा आहे, त्याच्या खालून जायचं आता आपल्याला. हो या. आणि किती वाजलेत? ऑलमोस्ट 7:40 7:57 झाले. ओ भाई डेकर काय ती आहे, ते पण एवढी खतरनाक खतरनाक. ब्रो जा ना, मला पण जाऊ दे. आता हा ब्रिज येईल ना, आपल्याला तो ब्रिज नाही घ्यायचा, आपल्याला याच्या खालून जायचं आहे, खालच्या साईडने. हो, अँड आय रिअली नीड अ बॅग. मला ॲक्च्युली आता बॅग पाहिजे, कारण की माझ्या शोल्डर, एक तर ही वन साईड बॅग आहे यार, वन साईड करून करून माझे वन साईडचे खांद्याचे वन साईड होऊन जायचे. आउच 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 आउच. तर बघू आता कसं आहे. ब्रो थांब ना. हा ITC वालाच ड्रायव्हर असेल, मला असं का वाटतंय. एवढा हॉर्न वाजवतो, एवढे समोर गाड्या आहेत, सगळं आहेत, कशासाठी. ब्रो चलो. भाई 10 seconds, 8 seconds, 5 4 3 2 1 आणि आपण निघालेलो आहे. आय डोंट केअर. ओके, आता ह्या जरासा आपल्याला ना, हे आता इथून आपण पुढून जरासा, आता लोक कसे जातात ना, आपल्याला तशी बाईक घुसवा लागणार आहेत. बाई जा ना. चलो, एक इथून एंट्री टर्न आहे, त्यामुळं टेन्शन नाही आहे. ओ माय गॉड, 100 seconds. भाई हे सगळ्यात खतरनाक आहे हे. भाई माझा एकदा पाय अडकलेला, घोडे लागलेले माझे घोडे. हां 100 सेकंड मी काय नाही का रेकॉर्ड करू शकत. मग बघू ना. तर आपल्या नेहमीच्या पार्किंग स्पॉटवर, आणि आपली पार्किंग स्पॉट पण नेहमीची आहे त्या कोपऱ्यात. मी सिरियसली, मी या कोपऱ्यात आपली पार्किंग आपली या कोपऱ्यातच आहे. मी इथंच लावतो नेहमी. इट फील्स गुड, सेफर, कोणी लावत नाही तर त्यामुळं. चलो, आता हे कामझाम काढायला आपल्याला जरा वेळ लागेल, तर आपण ते काढू. त्याच्यानंतर आपण परत बाई हे करू. जरासं त्या साईडला लावायला पाहिजे ना बाईक. खूपच पार्किंग, एक तर पार्किंग भेटते, मेन ती आहे. नीट लावायचं काम आपले, बस अजून काही नाही. ओके, कारण की ती बाईक एवढे दिवस बंद आहे, मला नाही वाटत कोण त्याला हात लावते. तर त्यापेक्षा त्याला चिटकून लाव. हां, आणि आता बघू, आता ऑफिसला पोचू. हे आहे आपली बाईक, आणि हे तब्बल 25 का 20 दिवसानंतर आपण चालू केलेली. आणि हे, आणि असं व्ह्यू सांगा यार, मला माहीत नाही व्ह्यू कसा दिसतो. एक तर मी गोप्रो उलटा लावला आहे त्यामुळं, तर एवढंच मला मदत करा. देन चलो, बाय बाय. भेटू कुठे भेटू तुम्हाला जरा वेळात. हे चलो बाय. सो हॅलो, आणि ओके हां चालेल बरं. हॅलो, आणि झालं आता आपलं ऑलमोस्ट. पहिला मेमरी कर्ब झाली का काय, 2 तास हे दाखवत आहे. तर ऑलमोस्ट झाले 10:30. आता 10:30ला घरी जायचं. ऑफिस सुटलं आहे आणि कल्टी घरी. खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ काढतो, त्यामुळे जरा असा अनकम्फर्टेबल तर नाही, पण हे आहे. तो चला जाऊया आता घरी. सगळं झाले, आता कल्टी हाणायची घरी नवी मुंबईला. लेस हे केलं आपण. सर कधी नुसतं ना ऑफिसचं ना एकच आहे की लेट नाईट झालं ना
इतरची पार्किंग बंद होण्याच्या आधी मला बाईक काढायला लागणार, माहिती का? मेन ते, इफ पार्किंग बंद झालं ना मग बाईक कशी काढायची तो मेन टेन्शन येईल. तेवढंच एक टेन्शन आहे. त्यामुळं पण आता काय नाही, वी आर सॉर्टेड. चलो भाई. ब्रो डू नॉट कम इन मिडल प्लीज. नको या कोणीच. आता आपल्याला जाम भूक लागलेली आहे आणि आपला डाईट परत चालू झालेला आहे बॉम्बेत आल्या आल्या. होय, एक तर आहे ना, मला नाही जे ना फॉग लॅम्प्स आहेत ना सगळे काढून टाकायचे. ते 2-3 एवढेच ना, काही नाही चालत. हे मी 2017मध्ये कधी ते स्टार्टिंग फॉग लॅम्प्स आलेले ना ते वाले लावलेले आहेत. ते 1000-2000चे भेटायचे ना ते वाले, पण ते काहीच कामाचे नाही आहेत आत्ता आजच्या काळात. थांब रे भाई, मला ना जरा पुढे जाऊन थांबू. मला बघायचं की मी ID कार्ड आत ठेवलेत का. मला ID कार्डचा असा डाऊट वाटतोय की ID कार्ड मी ठेवायचं विसरलो असं मला असं वाटतंय. पण तिथं पडलं तर काय नव्हतं, पण तरी मला एकदा चेक करायचं आहे. नुसतं इथं 2 सेकंड थांबू आणि परत कॅमेरा मी चालू करतो. पण आता थांबून मला नुसतं चेक करू दे. टाईम वेस्ट नाही करायचा आहे, अजून काय नाही. पंधरा सेकंड आहे आपल्याला. 15 सेकंड 10 सेकंडात आपल्याला क्रॉस करायचं आहे. पण कोण ना कोण येडं डोक्याचं येणारच सिग्नल तोडत. हे बघा काय बोललं, अबूम होता अबूम. पण आपल्याला कोणी ठोकलं तरी काय हे नाही भाई, कारण की आपण तर आपल्या ग्रीन सिग्नलमध्ये निघालेलो आणि आपल्याकडे प्रूफ पण आहे आपल्या कॅमेरामध्ये सगळ्यांच्या आईच्या गावात. भाई एवढा राग आहे ना डोक्यात या लोकांचा ऑफिसच्या. मला वाटलेलं की एक दिवस सगळे आज कोणच म्हणजे कोणच नाही आलं मेन तर ऑफिसमध्ये, कोणच नाही. का आपण जाऊ शकतो का? सिग्नल बिंग कॅमेरा आहेत का कुठं? आय डोंट केअर. भाई लेफ्टचा सिग्नल पण चालू नाही तर लेफ्टनी गेलो असतो. मोस्टली लेफ्ट तिथं फ्री असतो, पण लेफ्टचा सिग्नल पण बंद आहे. आता नाही माहीत काय आहे. एकदा चालू झालं असतं तर कळालं असतं, पण आय डोंट नो. ओके हो ना ब्रो. पण ॲक्च्युली ना आता बाईक आज आहे ना त्यामुळं बरं आहे. इफ मी आता ऑफिसमधून काम करून हेनी निघालो असतो ना भाई, म्हणजे 9 नंतर तर आम्हाला अलाउड आहे. 9-9:30 नंतर आम्हाला अलाउड आहे की आम्ही ऑफिसमध्ये जेवायला पण मागू शकतो. ते रिएम्बर्समेंट आमची ऑफिसच देणार. परत आम्ही टॅक्सीनी पण जाऊ शकतो, त्याचं पण बिल ऑफिसच देणार. हां, पण कसं आहे की आपल्याला बाईकने आपण आलो कारण की आपल्याला एकच दिवस यायचं होतं. एक दिवस म्हणजे आता आम्हाला मंडे म्हणजे आठवड्यातून आता आम्हाला 2च दिवस बोलले यायला ऑफिसमध्ये. तर 2 दिवसात आता आम्ही काय केलं आहे, मंडे आणि थर्सडे आमचं असं हे आहे दिवस, मंडे आणि थर्सडे. तर 2 दिवसासाठी 1500 रुपयाचं तिकीट काढायला लागतं. AC प्लस सेकंड क्लास, परत ते चेंज होतं आपण तिथून. तसं होऊन आपलं रिक्षा सगळं मिळून मी बोललं एक 1500-2000 रुपयाचं जात असेल. 1500 रुपये तर मॅक्स आहे. तर मी बोललं की तसं एका वेळेस एक 2000 रुपये जाईल मी पेट्रोल येणे गेलं तर. ॲट द एंड माझी बाईकचं रनिंग तर राहील. सगळ्यात मेन ते ओ माय गॉड, लेन्सच्या पुढं दोरी येते. आली का? हां, साईडमध्ये. तर जरा असा प्लीज. हो, फर्स्ट टाईम एवढ्या रात्री नाही, एवढ्या रात्री पोलीस तर असतातच, बट हां
किती ऑलमोस्ट किती वाजले 10:30. ओ माय गॉड. चलो यार चलो. एक तर नाही ना, हा माईक आहे ना माझ्या ना जरासा असं तोंडाचं खूप जवळ आला, खूप म्हणजे खूपच जवळ आहे. तर तुम्हाला ना माझा कधी कधी असा एकदम आवाज किव सारखा येईल आवाज, तर जरासा तो बघून घ्या आता तुम्ही. प्रो भाई काय हे कुठं नेलाय मुंबई माझा. हा तर मला माहीत नाही आता हा कॅमेरा अँगल कसा दिसतोय तुम्हाला. इफ काही असेल तर प्लीज. आता मी ॲक्च्युली मला बघायला पाहिजे होतं माहिती कॅमेरा अँगल सकाळच्या याच्यात, पण मी नाही बघितला. ओके आपण क्रॉस आहे, बघायला पाहिजे होता ॲक्च्युली मला कॅमेरा अँगल की कसा आहे, आता वरती आहे का काय की काय आहे मला अजून नाही माहिती आहे. कारण की मी हे गोप्रो असा उलटा ठेवला आहे ना, कारण की बुलेटमध्ये उलटा सगळ्यात बेस्ट व्ह्यू येतो. सरळ घेतलं तर बुलेटचं म्हणजे हँडल कधी कधी कट होऊन जातं. ते इट्स लाईक ये है मेरी कहाणी. असं झालेलं माझं भाई सारखा. आणि तुम्हाला सगळे म्हणजे हे व्हिडिओज आहेत ना, मला ना रॉ टाकायला लय भारी मजा येते. ते नुसतं ना लोकांना नुसतं एंटरटेनमेंट दाखवण्यापेक्षा बोरिंग लाईफ पण जरासं दाखवायला पाहिजे. तशी पण आपली बोरिंग लाईफ आहे मध्ये, तर आपल्याला ते बोरिंग लाईफ पण दाखवायची. कशासाठी एकदम भारी दाखवायचं मला ते नाही माहीत. बोरिंग लाईफ तर बोरिंग लाईफ, कोणाला तर बोरिंग लाईफ आवडत असेल. मला तर बघा आपल्याला सगळे लाईफ आवडतात. बोरिंग हॅपनिंग बिपनिंग सगळं आपल्याला आवडतं, कारण की लाईफ आहे. जिंदगी जिओ कशीही जागा, बोरिंग जागा, भारी जागा, एक नंबरमय जागा, घोडे लावून जागा, त्या घोडे लावून दुसऱ्याचे लावून जागा पर्यंत जागा. हेच एक आपला मोटिव्ह आहे जीवनाचा 2026. हे भाई अरे जे मला वाटतं की या बाईकचे ना हे काय ब्रेक लाईट खराब झालेत का काय माहीत नाही. मध्ये ना अशी खड्ड्यामध्ये गेली ना अशी फ्लिकर होते. आय डोंट नो व्हाय. ब्रो थांब ना. आणि बाईकचं कसं आहे की बाईकचं याचं पण मेन आहे की लाईक मला ना जानेवारी फेब्रुवारी मार्च का जुलैपर्यंत ना मला ना याची ना बाईक सर्व्हिसिंगला हे करायची आहे. कारण की काय होतं आहे की बाईकचं हे राहून जातं आहे काय आपलं, बाईक उगाच नुसतं सर्व्हिस सेंटरला जाते. कारण की तो पॅकेज घेतलेला आपण, ते बाईक उगाच म्हणजे एक याच्यानंतर आहे ना काय आपल्या 2-3 महिन्यानंतर उगाच 500-1000 किलोमीटर बाईक सर्व्हिसिंगला जाते. ही एक्सपल्स तरी जास्त चालते, एक्सपल्स तरी 2 ते 2000पर्यंत चालते, 2-2.5 हजारापर्यंत. पण आपली बुलेट तेवढी नाही चालत. त्यामुळं मी बोललो की ऑफिसला नुसतं येण्याच्या वेळेस नुसतं बुलेट घेऊन यायचं. बुलेट थांबा बाई, मागेच पोलीस आहे. मागे काय बाजूमध्ये कुठं तर पोलीसची गाडी आहे बघा, इथंच आहे. तर तेच आहे. चला यार लय बोललो असं मला वाटतंय. तर आपण जरा वेळात परत भेटू. अरे हे दोरी का सारखी मध्ये येते ती आहे. आय हेट दिस दोरी. होय चला कधी कधी ना असं अशा याच्यात टेन्शन येतो की एवढा असा खटकनी कधी कधी गेअर पडतो ना रॉयल एनफिल्डचा, लय टेन्शन येतं. अरे मी याच्या मागे असतो तर भारी बरं झालं असतं. खाली पण मी साईडमधून काढायला बघत होतो, हाच उलटा सगळ्यांच्या आधी निघालाय. ओके इलेक्शन चेकिंग ब्रो. भाई माझं नुसतं ना एकच आहे भाई, कोण पण आहे ना इलेक्शनमध्ये, अशी माझी अशी जाम इच्छा आहे की इलेक्शनमध्ये ना असं कोणाला तर असं पकडायला पाहिजे. आणि ना त्या पकडण्याच्या भीतीमध्ये ना त्यांनी ना 5-6 करोडची बॅग आहे ना अशी फेकायला पाहिजे. अशी कोणाची इच्छा असते.
माझी तर जाम इच्छा असते नेहमी इलेक्शन कधी येतात ना, मला असं वाटतं की लाईक अशी कोणी तर ते असतात ना पैसे इथून तिथून घेऊन जातात 5-6 कोटी, बाय असं रस्त्यावर फेकायला पाहिजे त्यांनी, म्हणजे असं लपून फेकायला पाहिजे आणि आपण त्याच्या मागे मागे ओ ये फुल 5 कोटी घेऊन आपण गुल. अशी जाम इच्छा म्हणजे असं मॅनिफेस्ट करतो मी, पण असं असलेवाले मॅनिफेस्ट माझे ना कधी असे पूर्ण नाही होत. बाकीचे सगळे एरे गेरे मॅनिफेस्टेशन माझे सगळे पूर्ण होतात. हा वाला मॅनिफेस्टेशन माझा अजून पण पूर्ण नाही झाला की कोण 1-2 कोटी असं इलेक्शनमध्ये पकडण्याच्या जागेवर भीतीने फेकले आणि त्याचा आपण कलेक्ट करून आपण त्यातून सुटलोय, असं कधीच नाही. माझा हा मॅनिफेस्टेशन कधीच पूर्ण नाही झालं आहे. तर आय रिअली वॉन्ट की हा वाला मॅनिफेस्टेशन माझा कंप्लीट व्हायला पाहिजे. एक 5-6 कोटी भेटलेला लाईफ सेट आहे ब्रो, कॅश एकदम. तर चलो हेच आहे आपलं, आणि चलो आपण आता जरा पुढे गेलं तर भेटू. आपण लय बडबड केली मला असं वाटतंय, तर बडबड जरा असं संपूया आणि त्या आता भेटूया परत. हो ये हा ब्रिज आहे ना खराब झाला आहे भिंचोद, कारण की ना खूप असं धडधड 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 होतं. म्हणजे आता ते कळून येतं एकदम स्मूथ रस्त्यावरून कधी तुम्ही येता ना तर ते कळून येतं. तर चला भेटू परत. ब्रिज मानखूरचा ब्रिज, मानखूरचा म्हणजे तो वाशी ब्रिज नाही, आपला मानखूरवाला ब्रिज आहे. ह्याच्यातून आरामातच चालवायचं आहे, कारण की पुढं मस्तपैकी हे असतात काय आपले स्पीड कॅमेरा असतात, त्यामुळं आपण एकदम आरामात चालवायचं आहे आईच्या गावात त्यांच्या. आणि ओके दिसला स्पीड कॅम दिसलेला आहे, इथूनच रेडारमध्ये आपल्या आलेला आहे. पण कसं आहे ना की या साईडने कधी तुम्ही जाता ना या साईडला, तर बाईकचं याचं काही सिम्बल नाही की बाईक अलाउड नाहीत आणि हे नाहीत. पण त्या साईडने कधी तुम्ही येता ना या साईडला, म्हणजे वाशीपासून तुम्ही घाटकोपरला जाता ना, तर तिथं आहे की बाईक्स आर नॉट अलाउड ऑन द ब्रिज. आणि या साईडला जाताना काहीच नाही. असं का RTO लोक, असं का तुम्ही आम्हाला फसवताय? इथून तिथून घोडे लावायचं आहे, असं करू नका. बिकॉज आय एम अ व्हेरी नॉर्मल माणूस, एका नॉर्मल लाईफमध्ये हे करायचं आहे. सो बघू आता कसं आहे. एक आपला चला एक गेला आहे, अजून एक कुठं तर आहे, 2 येतात 2 वाटतं का दोन्ही गेले का की मागोमागच असतात एकामेकांच्या. नाही एक आहे, एक येतोय, एक येईल आता. असा टर्न तरच आहे ना. हा इथं एक आहे, तो हेच आहे आपलं. हे भाई अंगात आलं काय तुझ्या? पण एकच गोष्ट आहे रे, बाईकचा नाद लय बेकार यार. एका वेळेस कसलाही नाद चालेल, पण बाईकचा नाद लय बेकार. एकदा तुम्हाला बाईकचा नाद पडला ना, लय बेकारी होते. त्यामुळं मला असं रायडिंग बिडिंगचं याचं काही नाही, पण ऑफिसला जायचं ना नाद नाही पाहिजे मला बाईकवर. अयो पोलिसने चलान मारलाय का? पोलीस का चलान मारतो त्याला? हो सॉरी, मी चुकीचं चालवत होतो. मी पुणेरीसारखं चालवत होतो की मधोमध बाईक ठेवून आपलाच बापाचा रस्ता समजून चालवत होतो. सॉरी, आय हेट अबाउट दॅट. काय माहीत नाही मी कुठल्या विचारात होतो, काय ह्याच्यात होतो, काही होतं, त्या आय हेट इट. तरी आज ट्रॅफिक नाही आहे. ऑफिस म्हणून लेट निघालं ना, या टाईमला निघालं ना, हेच एक सगळ्यात बेस्ट आहे की लाईक हे सगळं होतं. पण कसं आहे की आपल्याला एडिटिंग आणि ह्याच्यात पण करायचं आहे. मला एक तर ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे, त्यानंतर हा व्हिडिओ एडिट करायचा आहे, अजून मला अनबॉक्सिंग व्हिडिओ करायचा आहे. मी आपला ट्रायपॉड मागवलेला 15 दिवस झाले, तो पण असाच सडून बसला आहे. त्याला पण आईच्या गावात
त्याला पण अनबॉक्स करायचं आहे मला. तो लेट्स सी कसं करू शकतो मी. बाई इथं नाही रूल तोडायचे. इथं 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 लय खतरनाक हे. ओ माय गॉड, हे जा ना हँडल जरासा मोठा आहे ना भाई, निघत नाही कधी कधी गाडी. ओके निघाली आहे, एक नंबर. भाई होतं ते पोलीस आहे, जाऊ नका, पोलीस आहेत. 2 मिनिटाची घाई. आता जाऊ, आता काही नाही, आता बिंदास. किती झालं नुसतं 5 सेकंड. 5 सेकंड अगर तो थांबला असता तर त्याला काहीच नाही झालं असतं. 5 सेकंडाची घाई होती त्याला. 5 सेकंडानंतर तो अगर निघाला असता तर त्याला 1 नंबरमध्ये हे झालं असतं. आज बुलेट गँग जास्त आहे का? मला आजकाल असे बुलेट आज का दिसतात तेवढे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. इथं जरासे खड्डे असतात त्यामुळे जरासा मधल्या रस्त्यातच या, आणि दॅट इज द बेस्ट वे. आणि सरका, अरे चुत्यांनो. Oh yeah! भाई सगळ्यात बेस्ट बोलू ना भाई, आफ्टर भाई 100ला गेल्यानंतर बाईक आहे ना असं ना, मेरा दिल आहे ना एकदम धक किया रे. असं झालं होतं 100च्या इथं बाईक गेल्यानंतर. एकदम मेरा ऐसा दिल एकदम धक किया. त्यामुळे आरामात चालवायची आणि एकदम आरामात. तर आलोय आपण वाशी ब्रिज. आपला 1 नंबर ब्रिज आहे हा भाई. एक नंबर आपला भाई हा ब्रिज आहे. ओके नाही रे, तिथं कधी ते स्पीड कॅम्प्स आहेत ना तिथं, त्यामुळं. देन चला भेटूया आपण परत जरा वेळ नंतर, कारण की आता तुम्हाला हा रस्ता दाखवून पण मी काय करू. कारण की आपल्याला नेहमीचाच हा रस्ता होणार आहे कधी कधी. पण साला ते विंडशिल्डची एवढी सवय लागली ना. आता एक्सपल्सला याला कसं विंडशिल्ड आहे ना, तर हवा डिफ्लेक्ट होते. याला विंडशिल्ड काही नाही भाई. कसलं बाईक कधी कधी असं वाटतं हे ग्रिप आहे ना, गाडीची चीज सुटून जाईल कधी कधी असं वाटतं. तेव्हा ना भाई 100वर गाडी गेला तर आहे ना भाई, बाईक एकदम अशी धक की अरे मेरा. आणि आता काय माहीत नाही, अशी बाईक अशी मागून येणं जराशी अशी अनबॅलन्स पण वाटत होती भाई. सिरियसली यार, 100वर गेला आहे तर असं मागून अशी बाईक अशी गुर अशी लेफ्ट राईट जराशी झालेली. त्यामुळे आपण आपल्या औकातीत येऊया. औकात 60 का औकात, 60-70 का ही औकात, उसके ऊपर नहीं भाई. कारण की गेअर बीर काहीच नाहीत ना भाई. एका वेळेस गेअर बीर असतं तरी माझे गुडगे बिडगे ह्याच्यात भाई हे झालं तर नाही.
आय कॅन नॉट अफोर्ड. आणि असं कधी होणारच नाही माझ्याबरोबर. ओ ये, कधीच नाही होणार. नाही, असं का वाटतंय की माझ्या डोक्याची इथं का काय तर काय का असं वेगळंच काय तर वाटतंय मला. आय डोंट नो. अय हे डंप्या, अय आय एकदम आरामात. हे नाही असलेवाले ना स्पीड ब्रेकर चांगलेत. ते लबाड स्पीड ब्रेकर असतात ना फायबरचे, एक नंबरच्या थर्ड क्लास. कुठल्या माणसाने त्याला इन्व्हेंट केलेलं नाही माहीत. ते फायबरचे असतात ना, त्याला स्क्रूब्री लावतात. एक नंबरचा फालतू स्पीड ब्रेकर. म्हणजे तो सगळ्या टायरची वाट लावणारा तो. हे काय वाट लावणारा पण तोच. हे काय आपला स्पीड ब्रेकर सगळ्यात जास्त वाट लावतो ना ते तो वाला स्पीड ब्रेकर लावतो. ते फायबरवाले येतात ना प्लॅस्टिकचे, सगळ्यात बेकार म्हणजे एक नंबर बेकार हे ते स्पीड ब्रेकर. टायर कधी पंक्चर होतो तेच नाही कळत त्या याने. हुआ साईडला हुआ, नाही तर सगळ्यांना लाथा मारणार. अजून काही नाही. ओ ये, पण काही बोलाय. रॉयल एनफिल्डचा तो BS4चा जो ह्याचा आवाज आहे ना, आपला जो थम्पिंगचा आवाज आहे ना, तो कोणच बीट नाही करू शकत. BS4 BS3चे आहेत ना, एक नंबर. ओरिजिनलमध्ये असा भारी आवाज येतो ना, त्यामुळं पुढचं काय वाटतच नाही ना लावायचं करून का काय. ओ माय गॉड. चला मग जरा वेळात आपण घराच्या इथं पोचल्यानंतर आपण भेटू परत. आता तर काय असं दाखवायला नाही ना, बोलायला पण काय नाही. कारण की आपल्याला एक तर भूक लागली आहे, लय जाम भूक लागली यार. मला सिरियसली बोलतोय, एवढी भूक लागली आहे ना की कायच नाही करू शकत मी. हां, फायनली पोचलो आपण आपल्या एक नंबर शहरात, नवी मुंबई. नवी मुंबई शहरात पोचलेलो आहे आपण. होय. ओके, आता इधरचे लाईट हे बंद आहेत, LED बंद आहेत. मी त्यासाठीच जरा कॅमेरा चालू ठेवलेला. हा LED असे पेटतात ना भेंडी, असं एक तर आपण अंधारातून येतो आणि ते LED बोर्ड हे सगळे ते डिजिटल बोर्ड आहेत ना मधले, असला फटकनी असं आणि डोळे अंधार. ए भाई एक नंबर. त्यामुळं असं एकदम चिल. मला नुसतं एकच भीती आहे माहिती का रायडिंगची, की मी आता ऑफिसला बाईकने जायचं चालू केलं आहे ना. मी ऑफिसला बाईकने जातं एकटेच आहे की त्यातून मी बाईक हे चालवतो. त्यामुळे ना मला माझ्या एक्सपल्स म्हणजे आपण जे राईड करतो ना ते आपले कमी नाही व्हायला पाहिजे यार. माझं नुसतं तेच आहे. तर बघू कसं आहे आणि काय. तर चला
बाय बाय, भेटू घराच्या इथं गेला आता. आलो 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 आपण आपल्या घरी आलो. छान आणि मस्तपैकी आपण आपल्या घरी आलेलो आहे. आणि आता आपण मस्त ये कैसा हुआ. आणि आपण आपल्या घरी आलेलो आहे एकदम मस्तपैकी. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर अँड कमेंट करा. आणि आता टाटा बाय बाय. आजच्या दिवसाला आपण इथंच समाप्त करतो. आपलं समाप्त करतोय आपण आपला दिवस. तर चलो बाय बाय, सी यू टुमॉरो. बघू. मला दोन व्हिडिओज, एक तर माझ्याकडे ऑफिसचं एवढं काम आहे ना, त्यामुळे मी काहीच नाही करू शकत. ऑफिसचं काम एवढं आहे आणि त्यामुळे मला व्हिडिओ पण एडिट करायला भेटेल का नाही माहीत नाही, पण आपण ट्राय करूया. चलो बाय बाय, सी यू. बूम.